आणि आता आजची दुसरी महत्वाची बातमी. पाऊस आता जुलै अखेरीस आपलं रौद्ररूप दाखवणार आहे असं कळत आहे. कारण राज्यात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय. राज्यातल्या 23 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय आणि या 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे, 19 जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे. उत्तर पश्चिम बंगालच्या खाडीत आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि ते आता आणखी तीव्र झालेलं आहे. आणि हे कमी दाबाचं क्षेत्र पुढील 4 ते 5 दिवसात पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होणार आहे. अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नागरिकांनी तसंच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहणार आहेत. 4 जिल्ह्यांना ऑरेंज आणि 19 जिल्ह्यांना येलो अलर्ट. या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत. यशपाल सोनकांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. यशपाल. सौरभ, अतिशय दिलासादायक अशी बातमी येते. भारतीय हवामान विभागाने आता जो अंदाज वर्तवलेला आहे त्यानुसार बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे अरबी समुद्राकडून येणारे वारे आणि बंगालच्या उपसागरावरून येणारे जे वारे आहेत त्यामध्ये चक्रीय स्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे या डिप्रेशनचा जो फायदा आहे तो एकूणच महाराष्ट्राला होताना दिसतोय. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई कोकण किनारपट्टी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याला देखील या ठिकाणी ऑरेंज अलर्ट बजावण्यात आलेला आहे. ठाणे आणि मुंबईला मात्र आता कुठला अलर्ट जरी नसला तरी हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. एकूणच मराठवाड्यामध्ये जो पावसाचा जो बॅकलॉग आहे तो या पुढच्या काळामध्ये भरून निघण्याची शक्यता आहे, कारण की एल निनोचा प्रभाव कमी झालेला आहे आणि इंडियन ओशन डायपोल जो आहे आयोडी तो देखील सकारात्मक झाला आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये जो बॅकलॉग जून आणि जुलैचा आहे तो ऑगस्टमध्ये भरून निघण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र जे आहे त्या ठिकाणी प्रचंड पाऊस पडण्याची शक्यता आहे. सातारा आणि पुण्याची जे घाटमाता आहे त्या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. एकूणच राज्यातल्या 23 जिल्ह्यांना अलर्ट दिलेला आहे, ज्यामध्ये 4 जिल्ह्यांना ऑरेंज तर 19 जिल्ह्यांना येलो अलर्ट असणार आहे. एकूणच पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा त्या ठिकाणी अंदाज वर्तवण्यात आला. तर मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. एकूणच ही दिलासादायक बातमी आहे, कारण की शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबलेल्या आहेत. पहिली पेरणी झाली ती वाया गेल्यानंतर दुबार देखील पेरणीचं संकट होतं, परंतु दोन्ही पेरण्या करून देखील आता जे नापिकीचं जे संकट होतं ते आता दूर होण्याची शक्यता आहे. एकूणच भारतीय हवामान विभागाकडून जो अंदाज वर्तवला आहे तो पूर्णपणे जर सक्रिय झाला बंगालच्या उपसागरातला आणि अरबी समुद्राच्या या चक्रीय स्थितीचा परिणाम वाऱ्यांचा वेग जो आहे तो 50 ते 60 किलोमीटर प्रति तासाने होईल आणि काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल तर काही ठिकाणी हलका तर मध्यम पाऊस पडेल. एकूणच हा दिलासादायक अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. सौरभ. निश्चितच यशपाल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद.